पाथर नगर दौलधाम रे मेंढर शेळी मेंढीच्या जीवावर आमचा चुकी चालला हे संसार शेळी मेंढीच्या जीवावर आमचा चुकी चालला हे संसार शेळी मेंढीचा पूर आमच्यासाठी ते पंढरपूर मेरी आईच्या जीवावर आमचा चुकी चालला हे संसार शिळी मेंढीच्या जीवावर आमचा चुकी चालला हे संसार ही सालीच्या मोक्षाच्या निमित्ताने ईसाया मोशेच्या निमित्ताने लावलंय धनगरी ओवीच मैदान मेंढ्या आणि या मेंढक्याने जपला इथं नियम करे जपला त्या वागाने तो नियम होत्या करे गैनीनाथ बिरदेवाचा होता समाजा शिरावर ताप मारे मार्या ढोलावर जसं त्या कोतवा बाईला त्याच वेळेला पाचीला बनवाच्या बागला आणि त्या कोतवा बाईला फळपा काय लागलं होतं मी का दिसायला पेटल्यासारखं हिला लागलं दिसायला कोतवा बाई रात कापसाची पिळू घेऊन बसली होती त्याच वेळेला बसलेली होती त्याच वेळेला त्या बाईनं जसं सारून बगलाला ठेवायला आणि एवढ्याच मात्र त्याच वेळेला निघून गेली त्या बागाच्या मधाला इकडं तिकडं लागली होती बघायला
पण काय दिसलं त्या कोतवा बाईला त्याच वेळेला कोतवा बाईला जसं त्याच वेळेला निघून कुठे गेली त्याच वेळेला आणि एवढ्या वेळात एवढ्या त्या टायमात विचार मनाचा केला चेंडू नेत्राने पाहिला त्याच वेळेला तिकडं लागली बघायला चेंडू नजरा पडला नेत्राला निघून गेली घरवाड्याला पंचारती घेतली बिरका संगतीला त्याच वेळेला पंचारती घेतली संगतीला निघून आले रे बाबा चेंडवाच्या जवळल्या बाजूला चेंडवाला काय कोतवा बाईला रे बाबा बोलायला त्या जाग्या निघून आली चेंडवाच्या जवळल्या बाजूला आणि लागली होती ब्रिका बोलायला त्याच वेळेला बोलाई लागली बोलायला लागली एवढाच चेंडवानं उडान मारली आरतीतून चेंडू पडला त्या जाग्याला अरे बाबा आरतीत गेलो चेंडू बसायला जसं कोतवाबाईनं आरती घेतली वाट चालत निघून गेली घर वाड्याला जसं जाऊन देवऱ्याच्या खोलीला चेंडू पुजला त्याच वेळेला चेंडू पुजला त्या देवऱ्याच्या खोलीला निघून आले बाहेरल्या बाजूला काय लागली होती बरी का बोलाय त्या जाग्याला याला बघायला लागली
त्या बाजूला दरवाजाच्या तोंडाला आली आणि काय लागली रे बाबा बोलायला त्या जाग्याला दारात उभा राहिली कोतवाबाई लागली बोलायला ह्या चेडवाचा कोण सज्जन असेल त्याला माझी 12 वर्षे सेवा केली पाहिजे एवढ्यात अंतरी कळालं होतं कुणाला मात्र त्या वेळेला एवढ्यात रे बाबा अंतरी कळालं त्या सुरवंतीच्या बाळाला तान्या बिरू देवाला कळलं आणि ताना बिरापा स्वतःच्या पिंडाला कळाला रे बाबा बोलायला त्या जाग्याला तरी कळलं तान्या बिरू देवाला देव लागला होता बोलायला चिंडूत मी न्यायचा का तू आणून द्यायचा असा लागला होता बोलायला मात्र त्या बोलायला लागला वे सांगायला लागला वे वारुळाच्या मकनाला उभा राहिला आणि लागला होता बोलायला तो आणून द्यायचा का मी येऊन न्यायचा मी ठरवणार मात्र त्याच वेळेला एवढ्यात ती डोळ्या वारुळावरनं देव खाली उतरला आणि हाका मायवा मात्र त्याच वेळेला हाका मायवा निघून आले जसं बंधू बिरापाच्या जवळच्या बाजूला बंधूला काय लागली रे बाबा बोलायला त्याच वेळेला बंधू बिरापा एवढ्या तुपाच्या वेळेत उन्हाच्या रकात इथं येण्याचं कारण काय सांगतील काय त्याच वेळेला का मायवा बोलायला त्याच वेळेला बंधू बिरापा लागला बोलायला आता तू कुठे गेलीस तुझीच वाट लागलोय पायाला मात्र त्या जाग्याला याला गेला सांगायला यायला गेला हाका मायवा त्याच वेळेला बंधूला लागली बोलायला बंधू बिरापा लागला बोलायला आता तू कुठे गेलती सांगशील काय त्याच वेळेला आता तू कुठे गेली ती जर सांग मला म्हटल्यानंतर हाका मायवा काय बोलत होती त्या जाग्याला सचिन 5 मिनिटाचा छंद कसं म्हणायचं अरे बाबा असणारी आपली तरुण पिढी कारण का ज्योती उठतोय आपल्या आईवरनं म्हणतोय कारण बापावरनं म्हणतोय कोण देवाचं म्हणतोय कोण देवाचं म्हणतोय आणि असणारी आपली ही तरुण पिढीला आपण कसं संदेश द्यायचं किंवा आपल्या ह्या देवाचं नाव कसं आपण लौकिक करायचं ते स्वतःनं सांगायचं आहे बघताच्या मेळ्यात भंडाऱ्याच्या सोहळ्यात